सुरुवातीला बातमी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात निर्माण झालेल्या ट्विस्टची आहे। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून संभ्रम निर्माण झालाय। सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेत, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना मात्र या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही कल्पना नसल्याचं वक्तव्य स्वतः बावनकुळे यांनी केलंय। बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल माहिती नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। बावनकुळेंच्या प्रतिक्रियेवर बोलणार नाही असं म्हणत आपल्याला मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयातून दुपारची वेळ मिळाल्याचं बडगुजर यांनी सांगितलंय। थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून रवाना होणार आहे। साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेश? भरपूर लोक आहे, तुम्हाला बघायला मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल आणि ते बघायला मिळेल आपल्याला। किती वाजता हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला? 1 वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे। नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यालय, त्या ठिकाणी आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचणार आहोत। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी नागपुरात अशी प्रतिक्रिया दिली की सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल मला माहित नाही म्हणून। ते मला सांगता येणार नाही। आजच प्रतिक्रिया दिली मला ते काय बोलले मला माहित नाही आणि त्याच्यावर मला प्रतिक्रिया देणं मला माहित नसताना मी देणं चुकीचं होईल। तर याच त्या वक्तव्यानंतर आता बडगुजर यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात ट्विस्ट आलेला आहे। तर नेमकं काय घडलं? बडगुजर हे नाशिकहून मुंबईसाठी रवाना झाले आणि दुपारची वेळ मिळाल्याचं सांगितलं, मात्र बावनकुळे यांच्या वक्तव्यानं एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला। तर सलीम कुत्ता त्याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणीच बडगुजरांवर आरोप करण्यात आले आणि हे आरोप सभागृहात करण्यात आले होते। नितेश राणे यांनी थेट हे आरोप केलेले होते। हा व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर भाजपकडून बडगुजर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। मध्यंतरीच्या काळात बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली तेव्हा भाजप आमदार सीमा हिरेंसह स्थानिक नेत्यांनी स्पष्टपणे आपला विरोध वेळोवेळी बोलून दाखवलेला आहे। आज हाच स्थानिक विरोधाचं कारण देत बावनकुळे यांनी एकमत अशा प्रकारे स्थानिक पातळीवर झाल्याशिवाय पक्षप्रवेशासंदर्भात कोणताही निर्णय होणार नसल्याचं म्हटलेलं आहे। एकंदरीतच बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून आता ट्विस्ट आलेला आहे, संभ्रम निर्माण झालाय। ही 3 दृश्य, एकीकडे सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत पार्टी केल्याचा आरोप बडगुजर यांच्यावर करण्यात आला। सभागृहात नितेश राणे यांनी थेट आरोप केलेले होते।